काय दिसतंय बघा. आपण आज आलोत महाजन आर्ट, अशोक भाऊ महाजन. काय दिसतंय? पाण्याची डबकी. पाण्याच्या डबकीपासून या अशोक दादांनी बघा सुंदरसा कूलर तयार केलेला आहे. अशोक दादा, जरा या कूलर लावून दाखवा. आणि या कूलरची निर्मिती तुम्ही कधी केली? हे आहेत अशोक दादा. अशोक दादा, कधी केली तुम्ही या कूलरची निर्मिती? हा बघा कूलर असा हवा देतोय बघा. ही डबकी आहे, पाणी प्लॅस्टिकच्या डबकीपासून. हे बघा सर्वच आहे. हे ऊलची काठी सुद्धा या डबकीला लावण्यात आली आहे. बघा या दादांची कला बघा, अप्रतिम कलाकारी. दादा, ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? मागच्या वर्षी आली, या वर्षी तयार केला. अच्छा, काय केलं नेमकं तुम्ही? काही नाही, डबकी पडून होती इथं. त्याला म्हणले डबकीचं काय करावं. बरं, आवाज कमी हो. हां, या डबकीचं काय करावं म्हटलं, आता पडून आहे तर पडली आहे, तर त्या डबकीने मी बसलो कापड. हां, आणि तेव्हापासून ते तयार करून ठेवून दिलं. आणि आता मोटर गिटर लावून चालू केलं. अच्छा. हे टाकाऊ डबकीपासून टिकाऊ कूलरची निर्मिती दादांनी केलेली आहे, बघू शकता. आणि हे दादा, तुमचं दुकानाचं नाव आणि स्थळ सांगा ना. माझं नाव वैष्णवी कॉम्प्लेक्स, आर्वी रोड, ॲड्रेस बाबाच्या बाजूला. आपल्या बाजूला. पुन्हा एकदा कूलर लावून दाखवा दादा. बघा आवाज बघा, एकदम डेझर्ट कूलर सारखा. आणि या डेझर्ट कूलरची निर्मिती बघा. ही डबकी आहे मित्रांनो, या स्टूलवरती ठेवलेली आहे. अतिशय सुंदर हा कूलर बघा. सर्वच आणि हवा पण इतकी गार आहे की तुम्ही नक्की इथे या कूलरला भेट द्या. धन्यवाद. हे आहेत अशोकदादा महाजनजी. यासोबत त्यांनी चित्रकलेचाही छंद जोपासला आहे. आमच्या काळातील मिथुनदा बघा, अतिशय सुंदर पद्धतीने चित्र काढलेलं आहे. हे आपले अवतार मेहर बाबा, अप्रतिम चित्र आपण तुम्ही बघू शकता. अशोक भाऊ महाजन यांची कलाकारी बघा. हे यांचं दुकान आहे. यांचं प्रोफेशनल काम हे पेंटिंग आहे, सोबतच रेडियम कटिंगचं काम वगैरे ते करतायत. बघा इथल्या सर्व पेंटिंग्स वगैरे या दादांनीच तयार केलेलं आहे. हे मंदिरसुद्धा त्यांनीच तयार केलेलं आहे. हे अगरबत्तीचं घर बघा, टाकाऊ वस्तूपासून तयार केलेलं आहे.